1.5 वर्षापासून मी एका गोष्टीची वाट पाहत होते, ती फायनली आता आलेली आहे. ती म्हणजे माझ्या दातांचे ब्रासेस काढणे. तर मला जायचं होतं गावाला आणि चटई गोदडींची घडी राहिली होती घालायची, तर ते पटकन घालून घेतलं, पाणी पिणी पिले आणि भांडी घासायची राहिली होती ती पण घासून घेतली. आळंदीला जाताना मला हे फळांची गाडी दिसली, यांची मी रील्स पाहत असते. हे एकदम एंटरटेनमेंट करून आहे ना यांच्या फळांची जाहिरात करत असतात. तुम्ही पण यांचे रील्स पाहिले का नाही हे मला नक्की सांगा. मग नंतर आम्ही ना तोंड बिन बांधून निघलो होतो गावाला. जाताना आम्हाला ही नदी लागली. कोणाकोणाला ही नदी माहिती मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि इथून कोणी माझी ब्लॉग पाहते का ते पण सांगा. पावसाळ्यात एवढे हिरवगार असलेले डोंगर आहे ना आता पार एकदम आहे ना सुक्क पडलेले, म्हणजे पार सगळी झाडं वगैरे वाळलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ना कन्नेरसरच्या एमआय पासून गेलो आणि लांबूनच दर्शन घेतलं आणि निघालो घरी. आम्हाला जायचं होतं मामाच्या गावाला मम्मीला न्यायला, कारण की मम्मी गेली होती यात्रेला आणि मध्येच आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आणि जाताना आम्हाला यात्रेमध्ये मम्मीन तीन दिसली. मग आम्ही इथेच उतरलो. मम्मीन ते नारळ घेत होते आणि आम्ही ह्याच कपड्यांमध्ये यात्रा फिरत होतो. म्हणजे आम्हाला ना काय आयडिया पण नव्हती आम्ही यात्रेला जाईन वगैरे नाही जाईन. मामाच्या गावाची यात्रा म्हणजे गडददेवीची यात्रा असते. तिथून एवढं मस्त गाव दिसतं ना वर मंदिरावरून. नंतर मग आम्ही पाया पडाय वगैरे लाईन लावली, नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आल्याच्या नंतर नारळ वगैरे फोडलं. त्याच्यानंतर ना आम्ही ना मामाच्या दीदीसाठी ना खेळणं घेत होतो. तर ना इकडं सुदर्शननी पाहू शकता हे फन बोट घेतला होता आणि मी JCB घेतला होता. हा ट्रेन निघून गेलाय पण आम्ही काही घेतलं नाही, त्याच्यामुळे यांचीच मजा घेत होती सगळेजण. मम्मी मावशी आणि मामी ना इकडं खाऊ घेत होते, म्हणजे भेळ लाडू वगैरे. त्याच्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम खायला सगळेजण गेलो. आम्ही घेतली होती तिरंगा आईस्क्रीम आणि मम्मी यांनी घेतली होती खव्याची आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि आम्ही निघालो घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.